आता इथं टोटल साईड्स किती आहेत बेटा? 3 साईड्स आहेत. ठीक आहे. टोटल अँगल किती येतं? 3 अँगल आहे की नाही? म्हणजे ट्राय त्याच्यासाठी आहे. येते का लक्षात? आणि परत काय केलं बघा इथे गो नो असं केलं. ठीक आहे. ते कुणाबद्दल बोलू लागले? त्याच्या साईड्स आहेत नाही का साईड्स. ठीक आहे. त्याच्याबद्दल बोलू लागले. आणखी परत काय पुढे मेट्री आहे. मेट्री मीन्स व्हॉट? मेजरमेंट. मोजणं, साईड्स मोजणं आणि अँगल्स मोजणं. ते काम कुठे करायचंय तुम्हाला? ट्रिग्नोमेट्री मध्ये करायचं. कुठे करायचं? ट्रिग्नोमेट्री मध्ये करायचं. ओके. हा, आता मी नंतर या ट्रायंगल कडे बघितल्यानंतर तुम्ही शाळेमध्ये शिकलेला एक रिझल्ट तुम्हाला माहिती आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते? शाळेमध्ये शिकलेला रिझल्ट आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती? 180. आता मग हा 90 सांगितला ना, हा 90 सांगितला. या दोघांचा सम किती असेल बेटा? किती असेल? 90. 90 प्लस 90 किती? 180. स्पेशल टाईपची काय करतात ते ना, हे बघा असं 30 इथं 60 घेतात किंवा 45 घेतात. येते का लक्षात? मी काय सांगायला? हे 180 झालं की नाही? ठीक आहे. आता आपण काय करू? इथं थिटाच घेऊ. जनरल काही पण असेल तर. येते का लक्षात? इथं थिटा घेऊ. ठीक आहे. याला पकडून काम करू. हा जो अँगल आहे आपण काय घेतला? थिटा अँगल घेऊ. ठीक आहे. आता मग काम करत असताना जसं नाव आहे तसं त्या पद्धतीने काम करायचं. ट्रिग्नोमेट्री. ठीक आहे. तर आता इथं साईड्स आहेत. साईड्स आहेत. ठीक आहे. ह्या साईडचा रेशिओ घ्यायचा आपल्याला. तुम्ही ऐकलं असाल ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ. ऐकलं की नाही? ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ. आता बघा साईड, ही एक साईड आहे, ही एक साईड आहे, ही एक साईड आहे. मग आता नुसते या अँगलचा जर विचार केला तुम्ही या थिटाच्या, तर थिटाच्या विरुद्ध साईडला एक साईड आहे. मग त्याला काय म्हणणार होतं आपण? अपोजिट साईड. बरोबर आहे की नाही? थिटाच्या विरुद्ध साईड किंवा थिटाच्या समोर आहे असं म्हणू शकतो ना. या अपोजिट साईड झाली. परत या थिटाच्या इकडे ही जी साईड आहे या साईडला काय बोलत आपण? ऍडजस्टंट साईड. हो की नाही? ऍडजस्टंट साईड. आणि परत बघा ह्या 90च्या अपोजिट काय आहे? इकडं समोर. हा आहे तुमचा हायपोटेन्युस. आहे की नाही? मराठीमध्ये काय असतं त्याला? कर्ण. ठीक आहे. मग या पायथागोरसचा थेरम आहे राईट अँगल ट्रायंगल मध्ये. माहितीये का? कर्ण वर्ग बरोबर बाय वर्ग अधिक उंची वर्ग. हायपोटेन्युस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हा रिझल्ट आहे. ट्रिग्नोमेट्री मध्ये याचा यूज होतोय. मला एक चॅप्टर पण आहे सेपरेट पायथागोरस थेरम. आहे की नाही? त्याला की त्याचं रिव्हिजन झालंय का? त्याच्यावरती पण ऍप्लिकेशन लेवलचे क्वेश्चन्स विचारतायत. आता हे फॉर्मेशन टेबल साठी सुरुवातीला एक आपण जनरली घेतला. ठीक आहे. आता काय करू आपण? टेबल तयार करू. बघा टेबल कसा तयार करतो आपण? या असं काहीतरी ना चिटा. सुरुवात कुठून करायची? 0 डिग्री. त्याच्यानंतर 30 डिग्री. आफ्टर दॅट 45 डिग्री. देन 60 डिग्री. आणि लास्टली 90 डिग्री. ठीक आहे. टेबल कम्प्लीट करायचं आपल्याला. सगळ्यात अगोदर कुणाची व्हॅल्यू काढायची सांगा? कोणाची व्हॅल्यू काढायची? साईनची काढायची. पण आता आपल्याला समजूत आपण की आपल्याला व्हॅल्यूच माहिती नाही, येतच नाही आपल्याला काढायला. साईन 0 ची किंमत काढायची, साईन 30 ची काढायची, 45 ची काढायची, 60 ची काढायची, 90 ची काढायची. ते आपल्याला माहिती नाही. तर ट्रिक काय बघा करायचं काय? 1 2 3 4 येते ना. शून्याच्या नंतर काय येते? 1 2 3 4 हे येते आपल्याला. असं लिहून काढायचं बाई. 0 1 2 3 4 लिहिलं की असं सगळ्यांनी इकडे पाठीमागं लिहिलं ना. काय करायचं? सगळ्याला खुश करायचं. 4 ने डिवाइड करून. कितीला डिवाइड करून खुश करायचं? 4 ने डिवाइड करून खुश करायचं सगळ्याला. सगळ्याला 4 ने डिवाइड केल्यावर जास्त खुश झाले. जास्तच खुश झाले काय करायचं? पुन्हा सगळ्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. काय करायचं? सगळ्याच स्क्वेअर रूट घ्यायचं. काय घेतलं तुम्ही? सगळ्याचं स्क्वेअर रूट घेतलं. आता कॅल्क्युलेट करा. 0/4 काय घेईल? 0/4 0. 0 भाकरी 4 जणांमध्ये वाटल्या तर प्रत्येकाच्या वाट्याला किती भाकर येईल? भाकर कळायची नाही मला. केक 0 केक 4 जणांमध्ये वाटले तर प्रत्येकाच्या वाट्याला किती येईल? एकच नाही जागेवर. कुणाच्या वाट्याला काय येणार? काहीच येणार नाही. ठीक आहे. मी इथं काय येणार आहे? 0. 0चं वर्गमूळ देखील 0. 30 ची किंमत काढायची आपल्याला. आता मी त्याला सॉल्व्ह करावं. 4चं वर्गमूळ काय येतं? 2. 4चं वर्गमूळ 2. बरोबर आहे. 4चं वर्गमूळ 2. इथं काय लिहिता येईल? तुम्ही हेच किंमत सांगितली होती ना. बरोबर आहे. बरोबर आहे ना. हा. आता 45 काढायचं. बघा हे 2च्या टेबल मध्ये येते ना. वर्गमुळात 1/2 होईल. ते 2 4. बरोबर आहे की नाही? म्हणजे स्क्वेअर रूट आले. स्क्वेअर रूट घ्यावं लागेल आपल्याला. 1/√2. बरोबर आहे का? कुठं चुकत असेल तर सांगा. हा. नंतर काय करायचं बघा? 4चं वर्गमूळ 2 निघतंय पण 3चं निघतंय का? निघत नाही. त्याला दुसऱ्याला तसं ठेवलं. येते का लक्षात? इथे 4 4 टिकून गेले. 1चं वर्गमूळ किती? 1. झाले का? साईनच्या व्हॅल्यू सगळ्या बरोबर आहेत का? बरोबर आहेत की नाही? साईनच्या व्हॅल्यू सगळ्या आहेत ना इकडं? बरोबर आहेत ना. हा. आता लोड घ्यायचं नाही. पुढे तुम्हाला कॉस्ट काढायचंय ना. तर काय आयडिया करायची?
ह्याला उलट लिहायचं इकडून, काहीच डोकं लावायची गरज नाही. इकडून काय करायचं, उलट लिहायचं. 1 square root of 3 divided by 2. After that 1 upon square root of 2, then 1 by 2 and g. ठीक आहे, येते का लक्षात? हा, आता काय करू, तुम्हाला काही महत्वाचे फॉर्म्युले सांगतो. फॉर्म्युला बघा, टॅन थिटा हे माहिती आहे तुम्हाला, फक्त रिवाइज करायला मी, तुमचं रिव्हिजन करायचं. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आहे की नाही, शिकलात की नाही? ऐकल्यासारखं वाटतं की नाही? असं कोण आहे का ज्याला नवीनच वाटायला? हा, नवीन काहीतरी चालू असं तर वाटलं ना. हा, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता पुढचा फॉर्म्युला, कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा. कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा. टॅनच्या उलट कॉट, उलट. ठीक आहे. हा, पुढे काय करायचं बघा आपल्याला, पुढचा फॉर्म्युला सेक थिटा. सेक थिटा काय असेल हो, सांगा बरं, कोण सांगते मला? सेक थिटा इज 1 अपॉन कॉस थिटा. बघा इथं एस आहे तर इथं सी आहे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे कोसेक थिटा. कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. इकडे सी आहे तर इथं काय येणार आहे? यस, सेक थिटा नाही रे, साइन थिटा. होत नाही, 1 अपॉन साइन थिटा. ठीक आहे. कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. इथं सी आहे का, इथे यस. बरोबर, येते का लक्षात? आता या फॉर्म्युलेचं घेऊन करून तुम्हाला पुढचं काम करताय. पुढचं काम काय करायचं तुम्हाला? टॅनच्या किमती काढायच्या. 0 साठी किती, 30 साठी किती, 45 साठी किती, 60 साठी किती आणि 90 साठी. टॅन काय म्हणते बघा, टॅनचा फॉर्म्युला काय म्हणतोय? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बरोबर आहे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बघा, साइन अपॉन कॉस 0 अपॉन 1 किती येणार आहे? परत तसंच केक दिलाच नाही आणि काम राहिलं. शिक्षाला काय मिळते का? काहीच नाही. उत्तर काय येईल? 0. आता पुढे काय करायचंय? 1 अपॉन 2 डिवाइड बाय रूट 3. सांगा किती येते? 1 अपॉन रूट 3. 2 कॅन्सल होऊन जाईल ना. 1 अपॉन रूट 3. नेक्स्ट काय येईल? tan 45 1. ते सेमच आहे ना, न्यूमरेटर डिनॉमिनेटर 1 होईल. आणि इथं काही बेटा काय समान काय रूट 3/2 डिवाइड बाय 1/2. 2 कॅन्सल होईल. राईट दा फक्त स्क्वेअर रूट ऑफ 3. बरोबर आहे. हा, आता इथं बघा 1 अपॉन 0. 1 अपॉन 0 किती आहे? नॉट डिफाईन किंवा इन्फिनिटी. ठीक आहे, नॉट डिफाईन किंवा इन्फिनिटी असं एनटी म्हणून. बरोबर आहे, नॉट डिफाईन किंवा इन्फिनिटी. ओके. हा, आता पुढे काय करायचं तुम्हाला? क्वाट काढायचंय. एकदम सोप्या पद्धतीने काढता येतं. घरी जसं केलं होतं तसंच काम करायचं. उलट करायचं. एनडी नंतर रूट 3 1 1 अपॉन रूट 3 आणि 0. तुम्हाला क्रॉस चेक जर करायचं असेल ह्या किमती बरोबर आहेत का नाही, या फॉर्म्युल्याने क्रॉस चेक करायचं. कॉस अपॉन साइन. तुमचे फास्ट मध्ये रिव्हिजन घ्यायचा प्रयत्न करायला. ठीक आहे, वेळ न घेता तुम्हाला मी ते साइनचा फॉर्म्युला सांगितला नाही. अपोजिट अपॉन ऍडजसंट हे तर करते नाही. साइनचा फॉर्म्युला अपोजिट अपॉन हायपोटेन्युस. ठीक आहे. आणि कॉसचा काय? ऍडजसंट अपॉन हायपोटेन्युस. टॅनचा काय येणार आहे? अपोजिट अपॉन ऍडजसंट साइड. कॉटचा काय येणार आहे? ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. येते का लक्षात? ठीक आहे, इतकं तर क्लिअर आहे. चला पुढची किंमत काढायची आपल्याला. सेक थिटा. सेक थिटा सांगा बरं. सेक काय असते बघा, इथला आहे फॉर्म्युला तुमच्याकडे 1 अपॉन कॉस. कॉसच्या ज्या किमती आहेत त्याला काय करायचं? उलट करा. येते का लक्षात? 1 अपॉन कॉस. सेक म्हणजे काय? 1 अपॉन कॉस. चला करा फटाफट. 1 बाय 1 काय येतं? याला उलट केलं आपण, काय येणार आहे? 1. इथं काय येईल सांगा? 1 बाय रूट 3/2. दॅट मीन्स 2 बाय रूट 3. घाबरू नका, सांगा. नेक्स्ट इथं काय येणार आहे? 2. इथं काय येणार आहे? 2. आणि इथं काय होणार आहे? 1/0 काय असतंय? हा, काय? नॉट डिफाईन. ठीक आहे. आता पुढे काय काढायचं तुम्हाला? कोसेक. पुढे काय काढायचं? कोसेक थिटा. ठीक आहे, कोसेक थिटा काढायचं पुढे तुम्हाला. कोसेक थिटा. ठीक आहे. तर काय करा? रिव्हर्स करा. एनडी 2 आफ्टर दॅट 2 अपॉन रूट 3 आणि 1. सोपं आहे की नाही? टेबल करणं सोपं आहे की नाही? हा टेबल झाला की तुम्ही कसाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आता हा चॅप्टर झाल्यानंतर तुम्हाला